जय जय राम कृष्ण हरी. एक सोनार होता. त्याचं मोठं दुकान होतं बाजारपेठेमध्ये आणि त्याच्यासमोरच एक लोहाराचं दुकान होतं. आता दोघांचा व्यवसाय जर बघितला तर समानच होता की लोहार हा लोखंडाला तापवत असे, त्याच्यावर घण घालत असे, त्याच्या वस्तू बनवत असे. तसाच सोनारसुद्धा ह्या सोन्याला मुशीमध्ये घालत असे, त्याचा रस करत असे आणि त्याच्यासुद्धा वस्तू ठोकून ठाकून तयार करत असे. पण लोखंडाच्या दुकानातून दररोज मोठमोठ्यांदा आवाज ऐकू यायचा, ओरडण्याचा आवाज यायचा, दुःखाच्या किंकाळ्या यायच्या. एक दिवस काय झालं, ह्या सोनाराच्या दुकानातून एक सोन्याचा कण कसा काय जाणे पण बाहेर पडला आणि थेट लोहाराच्या दुकानात येऊन पडला. आता समदुःखी असल्यामुळे लोखंडाचा कण आणि सोन्याचा कण एकमेकांशी बोलू लागले. आता सोन्याचा कण म्हणतो, अरे तुला जसं तापवतात तसं मला सुद्धा तापवतात, पण तू केवढा ओरडतोस, मी बघ कसा सहनशील आहे. तेव्हा लोखंडाचा कण त्याला म्हणतो हसून की अरे बरोबर आहे, तुला ज्याचा घाव बसतो ना तो तुझा कोणीच नाही आहे. तुला लोखंडाचाच घाव बसतो ना, त्यामुळे तुला त्याचं काही वाटत नाही. पण माझ्यावर जो घाव बसतो ना तो माझाच भाऊ, म्हणजेच माझ्यासारखाच लोखंड आहे आणि तो मला वेदना देतो. म्हणजेच परक्यांनी दुःख देणं हे वेगळं असतं आणि सखियांनी दुःख देणं हे नक्कीच वेगळं असतं. आणि लोखंडच मला मारतो म्हणून माझी किंकाळी तुझ्यापेक्षा नक्कीच मोठी आहे. म्हणून आपल्या लोकांना आपण कधीही त्रास देऊ नये, त्याचं दुःख हे जास्त असतं. जय जय रघुवीर समर्थ.